व्यवसाय करण्याच्या दृष्टीने अल्पवयीन मुला-मुलींना लॉजमधील रूम भाडेतत्त्वावर देणारा हॉटेल चालकास आज दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी राहुरी तालुक्यातील गुहा परिसरातील मैत्री पार्क हॉटेल येथे राहुरी पोलीस पथकाने छापा टाकला। दरम्यान हॉटेल मालक रवींद्र जाधव याला ताब्यात घेऊन गजाआड केले। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका शाळेतून दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी आरोपी शुभम राजेंद्र सत्रे वय वर्ष 22 राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी याने एका अल्पवयीन मुलीस फूस लावून तसेच तिच्या आई वडिलांना जीवे ठार मारून टाकण्याची धमकी देऊन तिचं अपहरण केलं होतं। नंतर आरोपी शुभम हा पीडित मुलीला गुहा येथील मैत्री पार्क हॉटेल येथे घेऊन गेला। तेथील हॉटेल मालकाने त्या अल्पवयीन मुलीच्या वयाची खातरजमा न करता आरोपी व अल्पवयीन मुलीस हॉटेलची खोली भाडेतत्त्वावर दिली। त्यानंतर आरोपी शुभम राजेंद्र सत्रे याने त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला अहमदनगर येथे घेऊन गेला। या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात शुभम राजेंद्र सत्रे याच्यावर अपहरण, बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला। या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता। आज दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फेडोळे, पोलीस नायक रवींद्र कांबळे, अमोल गायकवाड आदी पथकाने गुहा येथील मैत्री पार्क हॉटेल येथे छापा टाकला। यावेळी हॉटेलचा रवींद्र योसेफ जाधव वर्ष 38 राहणार मोरगे वस्ती, सिद्धिविनायक रोड, वॉर्ड नंबर 7, श्रीरामपूर याला सदर गुन्ह्यात अटक केली। अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणं तथा लैंगिक अत्याचार करणं यावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व हॉटेल चालकांना व लॉजिंग मालकांना राहुरी पोलीस ठाणेमार्फत नोटीस देण्यात आली। त्या नोटिसीत म्हटलंय की कोणत्याही हॉटेल अथवा लॉज मालकाने अल्पवयीन मुला-मुलीस हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये। तसेच सज्ञान व्यक्तीचे ओळखपत्र व मोबाईल नंबरची शहानिशा केल्याशिवाय हॉटेल लॉजेसमध्ये खोली भाडोत्री देऊ नये, अन्यथा प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल। या दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या वतीने राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करण्यात आले की अशा प्रकारे अल्पवयीन मुलींना हॉटेल लॉजेस उपलब्ध करून दिल्या जात असल्यास त्याबाबतची माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशनात माहिती कळवावी। आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तालुक्यातील नागरिकांना केलं। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।